हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल ब्राईट फ्युचर क्लासेस. आजच्या क्लासरूम व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. या आपल्या लेसनचे वॉर्मिंग अप, चिटचॅट, मार्जिन क्वेश्चन्स तसेच इंग्लिश वर्कशॉप. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. वॉर्मिंग अप, चिटचॅट. क्वेश्चन नंबर 1. फॉर्म ग्रुप्स ऑफ 3 to 4 अँड शेअर द फॉलोइंग विथ युअर ग्रुप्स. 3 ते 4 विद्यार्थ्यांचा ग्रुप करायचा आहे आपल्याला या ठिकाणी आणि खालील गोष्टी शेअर करायच्या आहेत. आपल्याला या ठिकाणी माहिती दिली बघा पुस्तकाबद्दल. युअर फेवरेट बुक, टाईप ऑफ बुक, ऑथर, रायटर, मेन कॅरेक्टर, बॅकग्राऊंड, असे अनेक प्रकारचे पॉईंट्स या ठिकाणी आहेत व या पॉईंट्सला अनुसरून आपल्याला एका पुस्तकाची माहिती आपल्याला ग्रुपमध्ये शेअर करायची आहे. आन्सर: फेवरेट बुक द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ बाय महात्मा गांधी. टाइप ऑफ बुक ऑटोबायोग्राफी. ऑथर महात्मा गांधी. मेन कॅरेक्टर महात्मा गांधी. बॅकग्राउंड प्लेस वेरियस प्लेसेस इन इंडिया. टाइम द फ्रीडम स्ट्रगल इन इंडिया. प्रॉब्लेम और डिलेमा. Gandhiji was a firm believer in truth. He never compromised with truth. This led him to a number of strange and interesting experiences in his personal life and in politics. The dilemma was to stick to truth in any circumstances, any special message. Truth and honesty as values that rise the standard of life. Question number 2. You have recently read a short story, novel, drama, science fiction, ghost story. Write in short 3 of its strong points that made you like the book and 2 or 3 drawbacks it has. Fill them up in the tree diagram given. आपल्याला एखादं पुस्तक तुम्ही आता रिसेंटली जे वाचलं असेल, अनेक पुस्तकांचे प्रकार या ठिकाणी दिले आहेत. त्यापैकी कुठलंही पुस्तक आपण जे वाचलं आहे त्या आत्ता वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल आपल्याला खालील माहिती पूर्ण करायची आहे. यामध्ये आपल्याला पुस्तकाचे 3 स्ट्रेंथ्स लिहायचे आहेत आणि 3 विकनेसेस लिहायचे आहेत. तसेच आपल्याला आपण वाचलेल्या पुस्तकाला रेटिंग देखील द्यायचं आहे. आन्सर: 5 हॅव प्लॅन्टी ऑफ फन बाय इनिड ब्लेटोन. स्ट्रेंथ्स: रिअलिस्टिक कॅरेक्टर्स, सिम्पल लँग्वेज, ह्युमरस स्टोरी. विकनेसेस: लूज एंड्स, लेंदी डिस्क्रिप्शन्स. रेटिंग 4 स्टार्स. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला डिटर्मिनर्सबद्दल माहिती दिलेली आहे. डिटर्मिनर्स म्हणजे व्याप्तिवाचक शब्द असतात व त्यांचे 5 प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4. अंडरलाईन ओनली डिटर्मिनर्स इन द फॉलोइंग. खालील वाक्यांमधील डिटर्मिनर्सला आपल्याला अंडरलाईन करायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स: माय ब्रदर बाउट अ फ्यू मॅगझिन्स. माय few. Second sentence: what is your friend's name? Your. Third sentence: which writer was also the president of our country? The. Our. Fourth sentence: these are some toys. These some. Fifth sentence: these toys are new. These. Last sentence: that doctor is an expert dentist and he has many patients. That and many. Margin questions. Question number 1. Find out what are spoilers in a. Answer: spoilers are people who leak information about plot or event of a book that may spoil the suspense or surprise. Question number 2. What is the most striking quality of 10-year-old Swami? स्वामीची विशेष लक्षणीय गुणवैशिष्ट्ये कोणती? आन्सर: मिसचिवसनेस इज द मोस्ट स्ट्रिकिंग क्वालिटी ऑफ 10-year-old स्वामी. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट डज द रिव्ह्यू से अबाउट आर के नारायण स्टाईल अँड लँग्वेज. पुस्तकाच्या परीक्षणानुसार आर के नारायण यांची शैली व भाषेची वैशिष्ट्ये कोणती? आन्सर: द रिव्ह्यू सेज दॅट आर के नारायण स्टाईल इज प्लेन अँड सिम्पल and he writes short sentences. Question number 4.
What are the two advantages of reading this book? हे या पुस्तक वाचनाचे दोन फायदे सांगा. आन्सर. आर के नारायण conveys two messages through this book. The first one is that although Swami is a mischievous kid, the mischief is viewed from the kid's perspective, which is very harmless and innocent. We also learn that mischievous kids are most sensitive, like Swami. English workshop question number 1. Refer to the story The Boy Who Broke the Bank. Lesson number 2.2 by Ruskin Bond. Read it carefully and write a review of the same, keeping the following points in mind. मित्रांनो, आपण 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक ही स्टोरी अभ्यासली आहे. या स्टोरीचा रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यासाठी खालील पॉईंट्स आपल्याला माइंडमध्ये घ्यायचे आहेत, म्हणजे ते खालील पॉईंट्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. आन्सर. रिव्ह्यू ऑफ द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक. The story The Boy Who Broke the Bank is a very interesting and informative story written by Ruskin Bond, an eminent Indian author of British descent. It is a realistic social story full of wit and humor. The main characters in the story are Nathu the sweeper, Sitaram the washerman's son, Mrs. Srivastav, Mrs. Bhushan and Mr. Bhushan, Kamal Kishore, the owner of the photographic shop, Deep Chand, the barber and an elderly gentleman, and Ganpat the beggar. The story is about the People Nagar Bank owned by Seth Govindram and the people of People Nagar. There is a rumor that the People Nagar Bank has collapsed and the owner has run away. The people are demanding their money, but there are no funds available immediately. The author has described and connected every incident in simple, easy language and depicted how a news spreads like wildfire without people going to the root of the fact. He has used satirical style for emphasizing the effects of rumors, the incidents of the elderly gentleman in the barber's shop, and the fake beggars running at top speed. Split our sides with laughter. I like the humor in the story and the tactful narration of the incidents to raise the awareness among the people about the rumors and their effects. According to my opinion, it is a good read for a common man. It gives a good message to all. Question number 2. Look inside your thinking hat. Read the evidence or sentences given below and offer a possible explanation of what happened in this house. Make up some questions to gather more information. Now collect your all evidence and write a story in your notebook. Give a suitable title. या ठिकाणी दिलेले काही वाक्य किंवा पुरावे वाचायचे आहेत व घरामध्ये काय घडले याचा आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत व या पुराव्यांच्या अनुसरून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लिहून तिला योग्य शीर्षक देखील द्यायचे आहे. Question number 3. Identify the new words and phrases which seem to be important in the review. Try to guess their meaning from the context. You can use a dictionary to confirm it. Fill up the table. मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला पुढील शब्दाचा टेबल पूर्ण करायचा आहे. त्याला आपण पुढील प्रमाणे पूर्ण करूया. Question number 4A. Find from the lesson the noun forms of A. Happen, happening. B. True, truth. C. Simple, simplicity. D. Conclude, conclusion. Question number 4B.
फाइंड verb forms of A. hatred, hate, B. thought, think, C. meaning, mean, D. improvement, improve, E. describe, describe. Question number 4C. Find adjective forms of A. talk, talkative, B. interest, interesting, C. purity, pure, D. technique, technical, E. literature, literary. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.